अहो बघा ना, या रेषा पुसल्याच जात नाहीयेत. ताई, अगं ह्या रेषा अशुभ आहे ग. या पुसू शकत नाही आणि ओलांडू शकत नाही. अगं ताई, दुमण्या खरं बोलतो. चूल आता एक नाही राहिली ग. भयोबाईचं स्वप्न तुटलं. चुली आता वेगळ्या झाल्यात ग. ताई काकी, ही आपल्या गोकुळ निवासी चूल एक होती, पण आता प्रत्येकाने आपली वेगळी वेगळी चूल बांधली. आपल्या त्या जुन्या चुलीचा आशीर्वाद म्हणून त्या चुलीची माती बयोआजीने तुम्हा सगळ्या सुनांना दिली होती. आम्हाला कळतंय तुम्हाला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसलाय, पण हेच खरं. ए काय? अरे हे कसलं सामान घेऊन आले तुम्ही? तुम्ही बाहेर हो आधी. आम्ही असं काही मागवलेलं नाहीये. हे बघा, तुम्ही मला वाटतं रस्ता चुकलात. तुम्ही बाहेर व्हा, बाहेर व्हा. अरे पल्लू, काय आहे? कमीत कमी तू तरी विचारायचं ना की कोणाकडे जायचंय म्हणून. हे बघा, हे आम्ही मागवलेलं नाहीये. तुम्ही बाहेर व्हा आधी. बाहेर व्हा प्लीज, बाहेर निघा. अहो, असं काय करताय? आपलंच सामान आहे ते. हे घ्या बिल. अगं पल्लू, हा काय पोरकटपणा आहे? तू सरळ जाऊन टीव्ही आणि वॉशिंग मशीन घेऊन आलीस. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अहो, आधी त्यांची मजुरी द्या. द्या ना. किती झालीत? द्या, 1,500 द्या. हे घ्या दादा. या हा. सगळ्यांसमोर काय ओरडताय तुम्ही? अरे मग हे काय? सरळ जाऊन टीव्ही आणि वॉशिंग मशीन घेऊन आलीस. काय गरज होती याची? गरज आहे. मग काय मी अशा अवस्थेमध्ये कपडे धुवून गच्चीत वाळत घालायला जाऊ का? या मशीनमुळे माझी किती कामं सोपी होणार आहेत. आणि आता हवं तेव्हा माझ्या टीव्हीवर मी हवी ती मालिका, सिनेमा बघू शकते ना. तसंही आता देशमुखांचा टीव्ही आपल्या हद्दीत नाहीये ना. असो, तुम्ही एक काम करा, सखा आणि तुम्ही हे सामान जरा आपल्या खोलीत घेऊन या. पल्लू थांब. काय चाललंय तुझं सगळं? हा, हे आपल्या हद्दीत येत नाही. अगं तुला कोण काही बोलणार आहे का टीव्ही पाहिलास तर? आणि आम्ही सगळे आहोत ना, आम्ही कपडे धुणार नाही? पल्लू, अगं एक कुटुंब आहे आपलं, मग बोल ना हक्काने. ताई, आता हे कुटुंब एक राहिलेलं नाहीये. आता इथे प्रत्येकाचंच वेगवेगळं कुटुंब आहे आणि ती सगळी कुटुंब या घरात फक्त एकत्र राहतायत. ताई, गोष्टी खूप बदलल्यात, वाटण्या झाल्यात. पल्लू, मग हे सगळं वाईट आहे आणि हे सगळं थांबवायचं सोडून हे असं वागून तू खतपाणी घालतेस याला. हे बघा ताई, तुम्ही आज आलायत. आम्ही गेला महिनाभर हे सगळं सहन केले आणि तुम्ही मला का दोष देताय? तुमच्या सुहासने सुद्धा अजून चावी परत केलेली नाहीये. काय? अहो, सुहासने चावी दिली नाही परत? अहो, मग तुम्ही का नाही घेतली त्याच्याकडून चावी? त्यांनी नाही दिली चावी. मी त्याच्यावर ओरडलो.
मला असं वाटलं आज न उद्या त्याला कळेल, पण तुम्ही सांगून सुद्धा ऐकत नाहीये. अर्चना, सासूबाई अहो, तुम्ही बयोबाईंना चावी द्यायला सांगितल्यापासून आम्ही त्यांना समजवतोय की चावी देऊन टाका, पण ते सुहास, येऊ देस त्याला. बघते कसा चावी देत नाही तो. तू अमेरिकेला जाशील ना आता? बघ, तू वाटा मागितलास, झाले घराचे हिस्से. माझा सुहास असा कधीच वागला नसता, पण काय करणार, मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवतोय ना. तुला पाहून त्यालाही वेडेपणा सुचतोय. आप्पा आणि त्यांची भावंड कधीच अशी हेकेखोर वागली नाहीत. पण तुझं अमेरिका पुराण सुरू झाल्यापासून सगळं वातावरण बिघडायला लागलंय घरातलं. पण मी असं होऊ देणार नाही. बघ कसं सुतासारखं सरळ करते सुहासला. ताई काकी भावनेच्या भरात सिडला बोलल्या. तसं ते अगदी चुकीचं नाहीये, पण सिडला वाईट वाटलं असणार. पण इतकं नक्की आहे की ताई काकी आल्याने अनेक गोष्टी बदलतील. अजून एक चावी तात्या आणि बयो आजींपर्यंत पोहोचेल. सिद्ध, तुझं नशीबच खराब. हा नाना काका चिडचिड करतो, भांडणं करतो, त्याचाही दोष मलाच. हा दुमण्या विचित्र वागतो, त्याचाही दोष मलाच. ताई काकी आली, ती पण मलाच दोष देते. सिड, सिड, सिड प्लीज जरा शांत हो. काय करतोयस तू? थांब. असं स्वतःला त्रास करून घेऊन काय होणार आहे? मग काय करू तूच सांग ना. जो तो येतोय तो माझ्यावरच बोट उचलतोय. सिड हे बघ, ऐक. सिड ऐक, कळतंय मला. ताई काकी तुला जे काही म्हणाल्या त्याने वाईट वाटणं खूप साहजिक आहे, पण नाही, नाही, तुझ्याकडे यावर एक्सप्लेनेशन असेलच. तुला तर बरं वाटलं असेल ना. सिड असं का वाटतंय तुला? तुझ्या अमेरिकेला जाण्याच्या निर्णयाला माझा पूर्ण सपोर्ट आहे. बायको आहे मी तुझी, कायम पाठीशी असेल तुझ्या. हो अदिती, पण या घरातले तुझ्यासारखे सॉर्टेड नाही आहेत ना. नाही, माझी काय चूक आहे सांग ना. जो तो येतोय तो मलाच दोष देतोय. अरे माझी काय चूक आहे सांग ना. मी फक्त माझा हिस्सा मागितला ना. ना मला माझा हिस्सा मिळाला, ना मला कोण अमेरिकेला जाऊ देते. तो सुहास आणि तो दुमण्या ते विचित्र वागतायत, तर त्याचाही दोष मलाच देत आहेत. माझी काय चूक आहे अदिती? माझ्या हातात जॉब आहे, माझं अपॉइंटमेंट लेटर आलंय, पण मी अमेरिकेला जाऊ शकत नाही कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी काय करतोय? मी इथे राहून सगळ्यांची बोलणी ऐकतोय. सिड, सिड प्लीज जरा शांत हो ना. हे बघ, सगळं काही नीट होईल. पण तू आता जरा शांत राहा. हे बघ तू. सिड, तुझ्यासोबत राहून मी सुद्धा किती सहज खोटं बोलायला शिकले. खरं तर मला सुद्धा वाटतंय तू इथेच राहावंस कायमचं. अर्चना, अर्चना, सासूबाई हाका मारतायत म्हणजे आता मला नक्की या चावीच्या प्रकरणावरून ओरडणार. अर्चना, सासूबाई, सासूबाई अहो, मीराची शपथ सासूबाई, मला ती चावी नको होती. मी खूप वेळा समजावलं हो यांना, पण हे ऐकायलाच तयार नाहीये. सासूबाई अहो, मी खरंच सांगते सासूबाई,
माझ्यावर विश्वास ठेवा. हवं तर ना मी परत एकदा यांच्याशी बोलून बघते. अहो पण मी खूप वेळा समजावलं हो यांना, हे काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. सासूबाई, अहो काय झालं? काही नाही. तुझ्यावर विश्वास आहे ग माझा. घाबरतेस का? ताई काकी, हे घ्या लिंबू पाणी. उन्हातून आला ना, बरं वाटेल तुम्हाला. अदिती, अगं याची काय गरज होती? पी आणि कसं झालंय सांग. ताई काकी, एक सांगू का? अगं हो, बोल ना. ताई काकी, सुहास भाऊजींना आता तुम्हीच नीट समजावू शकता. तुमचंच ऐकतील ते. तुम्ही सुना कशा ग जीव लावता? सख्या मुलाकडून आम्ही समजूतदारपणाची अपेक्षा ठेवतो आणि ती तुम्ही न सांगताच पूर्ण करता. कधी आमची मुलगी होता तर कधी आई. ताई काकी, बयो आजींसोबत तुम्हा सगळ्या सुनांचं नातं बघूनच आम्ही हे शिकलो. काय जाऊ बाई? हो. काय हो, सासू आहे ना मी. ताईने नको का मला भेटायला यायला? काय झालं हसायला? अगं आजकाल फार सासूसून चाललंय. भयो, जमणार आहे का तुला? न जमायला काय झालं? हो का? अगं आयुष्यभर सुनांना मुलीच्या मायाने जपलेस तू. खरंय तुमचं, पण आता खूप एकटं वाटतं हो. आपल्या खोलीतही कोणी जास्त येत जात नाही आणि दुसऱ्या कोणाच्या खोलीत जायचं तर 4 वेळा विचार करावा लागतो. ते आहेच. काय हो? हा नाना आहे का बाळा आहे? अहो त्याला सांगा खाली असं वाकायला जाऊ नको, नाही तर पडशील. आत्ता ताईविषयी बोलत होतीस भयो, आणि आता हे काय बोलतोच? ऐश्वर्या, आता ताई आलीये. बघ कशी जादू करते ती. जे काम मी करू शकलो नाही ना, ते चावीचं काम आता ही पूर्ण करणार बघ. हा आणि त्या सुवासला चांगला सिंगा दाखवणार. एकदा चावी भयोकडे गेली तर मग बाळा आणि नाना हे दोघेही चावे देतील. मग सगळं पूर्वीसारखं होईल बघ. हो. अरे ताई, काय झालं? तात्या आणि बयोंना भेटावंसं वाटतंय हो, पण हिंमतच होत नाहीये. कसं तोंड दाखव तात्या आणि बयोंना? माझाच मुलगा असा वागलाय ना. अगं ताई, अशी गोंधळून जाऊ नकोस बघ. अगं तू आली ना, आता माझ्या अंगात 10 हत्तीचं बळ आलंय बघ. तू असं कर, सुहास आता ऑफिसवर नाही, त्याच्याकडनं चावी घे आणि लगेच तात्या भोईंना भेटायला जा आणि ही चावी देऊन टाक. आलात का ऑफिस मधून? अगं काय झालं? आले ना मी आता. हा, तुम्ही आल्याचं कळालं, लगेच ऑफिस मधलं काम आवरलं, लगेच निघालं. काय? ती म्हणते आई तुला खूप मिस केलं. बरं झालं तू आलीस, आता सगळं नीट करशील.
हे जे नक्षत्र भेटलंय ना आपल्याला, नमाने खानाखुण्या नाही केल्या तरी जावई बापू बरोबर ओळखतात तिच्या मनातलं. जाय बापू लाजू नका, सासूबाई बरोबर म्हणतायत. मी तर म्हणते आता लग्नाची घाईच करायला हवी. हो, नमा जे बोलते ते पटते मला. आधी सुहासकडची चावी बयो आजीना द्या, त्यानंतर लग्नाचं बघू. ते तर झालंच. आजच सुहासचा निकाल लावते. हे बघ सेठ, ही मशीन, यातल्या अजून किती मशीन्स बाकी आहेत? थांब बघून सांगतो. आज सगळंच क्रॉस चेक करूया आपण. हम्म. ही अर्चना अशी बाहेर का बघते? ताई काकी अशी दारात का बसली आहे? कदाचित सुहास भाऊजींची वाट बघत असते. आधी ते आज ऑफिसमध्ये ज्या मीटिंग झाली त्यांच्या डिटेल्स या फाईलमध्ये. ओके, काही इश्यू नाही ना? ऑल इज ओके. गुड. बाय द वे, प्रोग्रेस दिसते. हा, थँक्यू. पण हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालं. बर, मी आणि नमा तुला एक एक डिटेल सांगतो, तू त्या लॅपटॉपमध्ये नोट डाऊन करून घे. हो सेठ. हो. थांब. घरात पाऊल ठेवशील तर याद राख, सुहास तू चावी का नाही दिलीस परत? सुहास, मी तुला काहीतरी विचारतेय. सुहास, मला उत्तर हवंय. तू चावी का नाही दिलीस परत? बोल, मला ऐकायचंय. तू चावी का नाही दिलीस अजून परत? सुहास, चावी का नाही दिलीस परत? ताई काकी, सासूबाई, बोल. का नाही चावी परत केलीस? का ठेवलीस चावी? का ठेवलीस चावी तुझ्याकडे? हा, का ठेवलीस? का ठेवलीस सुहास? हा, का? काय करतेस तू? हा, आता का बोबडी वळी? आता का बोबडी वळी तुझी? आता का? आता का? हा, अहो बोला ना, अहो, काहीतरी तर काहीतरी विचारतायत ना. एक मिनिट, तू लांब हो. मी त्याच्याशी बोलते ना. आता इथे कोणीच मध्ये बोलणार नाहीये. बोल. चावी तुझ्याकडे आहे ना? चावी तुझ्याकडे आहे ना? का ठेवलीस तुझ्याकडे? अरे थांब, किती मारते थांब ना. लहान आहे का मी आता? मोठा झालायस पण अक्कल कुठे आली आहे? हा, आणि तू चूकच अशी केली आहेस की हा मार पण कमी आहे तुझ्यासाठी. बोल, चावी का ठेवली स्वतःकडे? आई अगं, मी बापूंना सगळं सांगितलंय. मला पैशांची गरज आहे आणि चावी मला माझ्याकडे ठेवायची. आणि का गरज काय? तुला पैसे हवे होते तर ह्यांच्याकडे मागायचे होते. चावी का ठेवायची? अगं आई, मला नाही द्यायची चावी. आपलेच पैसे सतत मागून घेण्यापेक्षा आपल्याकडे ठेवले तर काय वाईट आहे? काय बोला? चावी नाही द्यायची? अरे तुला काहीही वाटत असलं ना तरी आम्ही आहोत अजून. अरे चावीचं काय करायचं या बाबतीत पहिला निर्णय आमचा आहे. आणि तुला हवा तसा निर्णय घेतला. हा, शिंग फुटली तुला, शिंग फुटली. आम्ही नव्हतो तर एवढा हट्टी झाला तू. घरच्यांचं ऐकलं नाहीस, बायकोचं ऐकलं नाहीस. आपलं ते खरं, आपलं ते खरं. ताई काकी समोर सुहास गडबडणार, चावी जाणार याच हातात.